श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये घरी आल्यानंतर ऐश्वर्या विचार करत म्हणते की ही शर्वरी काय ऍक्टिंग करते, हिला ना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्डच द्यायला हवा. काय लेवलची ऍक्टिंग केली आहे की जानकी आणि अवंतिकाला तिच्यावरच विश्वास बसलाय. नाही नाही, मला ना खात्री आहे शर्वरी आणि राहुलनेच मिळूनच विक्रांतला मारलं असणार आहे आणि आता एकमेकांच्या विरोधात असल्याचं ते नाटक करतंय. हो, नाटकच करत असू शकतात. मी जाऊन आत्ताच्या आत्ता जानकीला सांगून का? कारण जानकी म्हणत होती की काहीतरी सुटतंय. ती हीच गोष्ट असेल का? असा विचार करून ती जायला निघते, परंतु थबकते आणि पुन्हा म्हणते की जानकीचा माझ्यावर विश्वासच बसणार नाही. त्यापेक्षा आता मलाच काहीतरी करून पुरावे गोळा करायला हवेत. ओवी म्हणत होती की कार्तिक विक्रांतला फोन करत होता. मला आता उद्याच जाऊन कार्तिकला भेटायला हवं. त्याला नक्कीच काहीतरी माहिती असेल. असा विचार करून तिने आता पुरावे गोळा करण्याचं ठरवलेलं असतं. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. ठिकाण असतं जिल्हा सत्र न्यायालय. आता सर्वच जण इकडे अवंतिकाची वाट पाहत असतात, परंतु अवंतिका व इतर कोणीही आलेलं नसतं. शरू कोर्टात असते. शरू कठड्यात उभी असते, तर राहुल देखील आलेला असतो. आता अखेर ॲडव्होकेट देसाई उभ्या राहतात आणि म्हणतात की मेलॉर्ड, अजूनही आरोपीच्या वकील अवंतिका रणदिवे कोर्टात हजर झालेल्या नाहीये. अहो, मागच्या तारखेला देखील त्यांनी खोटी साक्षीदार उभी केली, जिला खोटी साक्ष देण्यासाठी त्यांनी पैसे दिले होते. आताही अद्याप त्या आलेल्या नाहीये. त्यांना पूर्णपणे कळून चुकलंय की त्या ही केस जिंकणार नाहीये. त्या शर्वरी यांना सोडवू शकत नाही. त्या फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवताय. त्यामुळे माझी माननीय कोर्टाला अशी विनंती आहे की स्वतःच्याच नवऱ्याचा खून करणाऱ्या शर्वरीला आतापर्यंत सादर झालेल्या साक्षी पुराव्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. असं म्हणत आता देसाईबाईंनी त्यांची बाजू मांडलेली असते. राहुल तर मनातनं खूपच खुश होत असतो, परंतु शर्वरी मनातून घाबरते. अवंतिका वहिनी अजून का आली नसेल? जर का कोर्टाने माझ्या विरोधात निकाल दिला तर मी काय करू? हे असेच विचार तिच्या मनात सुरू असतात. आता तेव्हाच इकडे जज मात्र सांगतात की कोर्टाने ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे यांची बराच वेळपर्यंत वाट पाहिली आहे, परंतु त्या हजर झाल्या नाही. म्हणूनच आतापर्यंत सादर झालेल्या साक्षी पुराव्यानुसार कोर्ट हा निकाल देत आहे की, असं म्हणत ते काही बोलणार इतक्यात जानकी व सारंग घाईघाईने तिथे येतात. जानकी म्हणते की थांबा, माझं म्हणणं 2 मिनिटं ऐकून घ्या. तेव्हा जज बोलतात की सांगा काय काय म्हणायचंय. तेव्हा जानकी तेव्हा बोलते की ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे मेडिकल इमर्जन्सीमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. हे त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट मी सोबत आणलेलं आहे आणि जानकीने सोबत अवंतिकाचा विनंती अर्ज आणलेला असतो. अवंतिका व्हिडिओ कॉलद्वारे ही हिअरिंग अटेंड करणार असते आणि जानकी तिच्या मार्गदर्शनाखाली इकडे शरूची बाजू मांडणार असते. असाच विनंती अर्ज आता या अवंतिकाने केलेला असतो. त्यानंतर आता इकडे अवंतिकाचा विनंती अर्ज, मेडिकल सर्टिफिकेट दोन्हीही कोर्टात सादर होत असतात. जज साहेब बारकाईने ते वाचत असतात, तर ॲडव्होकेट देसाई मात्र आढेवेढे घेऊ लागतात. तेव्हाच जज त्यांना सांगतात की ॲडव्होकेट देसाई, ॲडव्होकेट अवंतिका यांची मेडिकल इमर्जन्सी पाहता जानकी या त्यांच्या बाजूने बोलू शकतात. तेव्हा जानकी म्हणते की थँक्यू माय लॉर्ड आणि ती अवंतिकाला व्हिडिओ कॉल लावण्याची परवानगी मागते. तशी परवानगी दिली जाते आणि सगळी तरतूद करण्यात येणार असते. त्याच वेळेस इकडे घरी आता ऐश्वर्या कार्तिकशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही कॉन्टॅक्ट होत नसतो. इतक्यात सुमित्रा बाहेर येते आणि विचारते की काय ग, घरी तू एकटीच आहेस का? बाकी सगळे कोर्टात गेलेत का? ऐश्वर्या बोलते की हो आई. तर सुमित्रा म्हणते की तू त्यांना फोन लावून विचार ना काय सुरू असेल. तेव्हा ऐश्वर्या आता फोन करते, परंतु कोर्टात कारवाई सुरू असल्याने कोणी तिचा फोन उचलत नाही. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आई, ती लोक फोन उचलत नाहीये, कोर्टाबाहेर आल्यानंतर कळवतील.
तेव्हा दुःखी होऊन सुमित्रा बोलते की माझ्या हातात तरी काय आहे ग, मी जाऊन देवाकडे प्रार्थना करते की माझ्या शरूची निर्दोष मुक्तता कर, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या मनाशीच म्हणते की आई, गुन्हेगाराला शिक्षा तर होणारच, बघूया आता आज कोर्टात काय होतंय. आता त्याच वेळेस इकडे कोर्टात अवंतिका हॉस्पिटलमधूनच ही प्रोसिडिंग अटेंड करत असते. सौमित्रही तिच्या बाजूला बसलेला असतो. सर्वात आधी ती कोर्टाची माफी मागते, म्हणते की माझ्या तब्येतीमुळे मला तिथे येता आलं नाही. तेव्हा जज सांगतात की हरकत नाही, तुम्ही कारवाईला सुरुवात करा. एका स्क्रीनवरून अवंतिकाचा चेहरा सर्वांना दिसतच असतो. तेव्हाच इकडे ॲडव्होकेट देसाई उठतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट अवंतिकाने जी साक्षीदार सुनेना मागच्या वेळेला कोर्टात उभी केली होती, त्यांनी स्वतःची साक्ष दिली आहे, त्या शर्वरी यांच्या विरोधात बोलल्या. त्यामुळे अवंतिका यांच्याकडे सिद्ध करण्यासारखं काही उरलंय असं मला वाटत नाही. तेव्हा अवंतिका बोलते की ॲडव्होकेट देसाई, मला ना तुमचं सर्वात आधी अभिनंदन करायचं होतं. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. तेव्हा त्या गोंधळतात. नाही म्हणून सांगतात. तर अवंतिका बोलते की मग मुलांचा वाढदिवस असेल. ॲडव्होकेट देसाई नकार देतात. आणि का असं असं का विचारताय असा प्रश्न करतात. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो, तुम्हाला ही केस संपून घरी जायची खूपच घाई झालेली दिसते. मला असं वाटलं की काहीतरी सेलिब्रेशन असेलच तुमच्या घरी. हे ऐकताच कोर्टात इतर सर्वच जण हसायला लागतात. जज मात्र ऑर्डर ऑर्डर म्हणत सर्वांनाच गप्प करतात आणि अवंतिकाला सांगतात की इथे फक्त केसशी संबंधितच मुद्दे मांडा. अवंतिका म्हणते की सॉरी मेलॉर्ड, तुम्ही दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मिस्टर राहुल यांना कोर्टात हजर राहायला सांगितलं होतं. मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी मागते. तेव्हा जज ती परवानगी देतात. राहुल हाजीर हो अशी घोषणा होताच हा राहुल मुकाट्याने येऊन कठड्यात उभा राहतो. शरू मात्र त्याच्याकडे आता पाहत असते. तिला मनातनं राहुलची चीड येत असते. तर तेव्हाच अवंतिका काही बोलणार इतक्यात तिला जोराचं पेन सुरू होतं. ती विवळतच असते. इकडे कोर्टात असलेला प्रत्येक जण तिची ही अवस्था पाहत असतो. तर सौमित्र काळजीने म्हणतो की काय होतंय, मी डॉक्टरांना बोलवू का. तेव्हा अवंतिका सांगते की नाही, 1 मिनिट थांब. तर जसं तिला विचारतात की अवंतिका, तुम्ही आर्ग्युमेंट करण्यासाठी फिट आहात ना. तेव्हा ती सांगते की नाही, मधनं मधनं मला खूप पेन होतंय. मला नाही वाटत की मी पूर्ण वेळ आर्ग्यू करू शकते. हे ऐकताच राहुलला आनंदच होत असतो. तर तितक्यात जानकी उठते आणि सांगते की तुम्ही सर्वजण ॲडव्होकेट अवंतिका यांची मेडिकल कंडिशन पाहू शकता. त्यामुळे स्पेशल परमिशन मिळवून मला त्यांच्या वतीने बोलण्याची परवानगी देण्यात यावी. कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय. केस संदर्भात काही गोष्टी खूप पुढे सरकल्या. तर तेव्हाच या ॲडव्होकेट देसाई उठतात आणि म्हणतात की मेलॉर्ड, इथे काय खेळ सुरू आहे का. म्हणजे आता ज्यांच्याकडे वकिलीची सनद नाहीये त्या इथे उभं राहून आर्ग्युमेंट करणार का. तेव्हा आता इकडे जज सांगतात की देसाई, तुम्ही अवंतिका यांची मेडिकल कंडिशन पाहू शकता. आणि हे बघा, आता मी काय करायला हवं हे तुम्ही सांगणार का. तेव्हा या देसाई मॅडम मुक्का मान खाली घालतात. आता जज सांगतात की मिसेस जानकी रणदिवे, मी ॲडव्होकेट अवंतिका यांच्या वतीने तुम्हाला कोर्टात आर्ग्युमेंट करण्याची परवानगी देत आहे. हे ऐकून इकडे सर्वांनाच आनंद झालेला असतो. तर जानकी म्हणते की थँक्यू सर. सॉरी माय लॉर्ड. आता तेव्हाच त्या ॲडव्होकेट देसाई मात्र म्हणतात की हे सगळं काय सुरू आहे, हे खरंच होतंय का. म्हणजे ज्या जानकी यांना कोर्टाचा कायद्याचा क देखील माहिती नाहीये, तर इथे उभं राहून आर्ग्युमेंट करणार. जर काही बातमी मीडियात गेली तर मेलॉर्ड, तुम्ही स्वतः खूप ट्रोल व्हाल. तेव्हा आता हे जज सांगतात की हे बघा, मला त्याची पर्वा नाहीये. लोक माझ्याबद्दल काय बोलतील याचीही मला पर्वा नाहीये. कायद्याने प्रत्येकाला हक्क दिला आहे आणि कायद्याच्या हद्दीत राहून त्या बोलू शकतात. तेव्हा आता वैतागलेल्या ॲडव्होकेट देसाई म्हणतात की चांगलं आहे, म्हणजे उद्या कोर्टात उठून कोणी येईल आणि सांगेल की माझ्याकडे लॉची डिग्री नाहीये पण माझा हा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही प्रत्येकाला इथे येऊन बोलण्याची परवानगी द्याल का.
तेव्हा जज देखील भडकतात, सांगतात की तुम्ही कोर्टाच्या जजशी बोलताय, याचं जरा भान ठेवा. किंवा या देसाई मॅडम पुन्हा म्हणतात की आय एम सॉरी मिलॉर्ड, पण जे चूक आहे ते चूकच आहे. तुम्ही हे असं करून चुकीचं एक्झाम्पल सेट करताय. जज देखील भडकतात, रागाने म्हणतात की ॲडव्होकेट देसाई, धिस इज माय कोर्ट रूम. आवाज खाली करून बोला माझ्याशी. हे बघा, त्यांच्या वकील इथे हजर आहेत ना, व्हिडिओ कॉलद्वारे. या फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोलत आहेत आणि मला यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. लेट मी हँडल दिस केस. आणि मुळातच इथे कोर्टात सत्य सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. माझी परवानगी आहे. आता मला यावर आणखी चर्चा नकोय. ऑब्जेक्शन ओव्हर. तुम्ही बसू शकता. जानकी, यू मे कंटिन्यू. असं जेव्हा जज सांगतात तेव्हा जानकी सारंगकडे पाहते. तो देखील तिला विश करत असतो, मनोबल वाढवत असतो. त्यानंतर जानकी आता पुढे येते. इकडे अवंतिका आणि सौमित्र देखील व्हिडिओ कॉलद्वारे सगळं काही पाहत असतात. त्यानंतर जानकी राहुलच्या कठड्याजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते की राहुल, तुम्ही शर्वरी वंश. आणि ती तिचे शब्द मागे घेते. पुन्हा म्हणते की राहुल, तुम्ही शर्वरी हिला ओळखता का? राहुल सांगतो की होय. जानकी विचारते की कसं ओळखता? तेव्हा तो सांगतो की त्या विक्रांत यांच्या पत्नी आहेत. तेव्हा जानकी बोलते की म्हणजे तुम्ही विक्रांत यांना आधीपासूनच ओळखत होतात तर? राहुल सांगतो की होय, आम्ही एकत्र काम करायचो. तेव्हा जानकी विचारते की मग विक्रांत आणि शर्वरी यांच्या नात्याबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती असेलच. तुम्ही शर्वरीला फक्त ओळखता की त्या पलीकडे तुमचं काही नातं आहे? तेव्हा हा राहुल मात्र सरळ हात वर करत सांगतो की माझ्या बाजूने काहीही नव्हतं. खरं तर ही शर्वरी आणि विक्रांत यांच्यात भांडणं व्हायची. ती सतत विक्रांतवर डाऊट घ्यायची. मी तिला समजवायचो, त्यामुळेच हळूहळू ती माझ्या प्रेमात पडली. त्यानंतर आमच्यात मैत्री वाढली आणि आमची जवळीक झाली. हे सगळं ऐकताच शर्वरीचा राग अनावर होतो आणि ती ओरडते की राहुल, हे काय बोलतोय तू? तेव्हा जज मात्र सांगतात की ऑर्डर ऑर्डर, तुम्ही शांत राहा. शर्वरी आता गप्पच होते. तेव्हाच जानकी या राहुलला म्हणत असते की याच गोष्टीचा तर तुम्ही गैरफायदा घेतलात. म्हणजे तुम्हाला माहिती होतं की शर्वरी व विक्रांत यांच्या नात्यात प्रॉब्लेम सुरू आहे आणि तुम्ही ते गैरसमज वाढवत गेलात आणि शर्वरी हिला स्वतःच्या प्रेमात पाडलं. आणि इतकंच नाही तर शर्वरीला तुम्ही लुबाडलं, वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले. तेव्हा राहुल मात्र सांगतो की नाही, हे साफ खोटं आहे, मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा जानकी कोर्टात सांगत असते की जज साहेब, शर्वरी यांच्या अकाउंटवरून राहुल यांच्या अकाउंटमध्ये वेळोवेळी पैसे ट्रान्सफर होत होते. या सगळ्याचे बँक स्टेटमेंट मी ऑलरेडी कोर्टात सबमिट केलेत. आता तेव्हाच तिथे असलेला तो लिपिक संदर्भातले सगळे पुरावे ते एन्व्हलप जज साहेबांकडे देतो. जज हे सगळे पुरावे पाहत असतात. इकडे हॉस्पिटलमधून अवंतिका आणि सौमित्र देखील व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष ठेवूनच असतात. त्यानंतर आता जानकी या राहुलला विचारते की विक्रांतला तुमच्या नात्याबद्दल कधी कळालं होतं? तेव्हा तो सांगतो की काही दिवसांपूर्वीच. तर जानकी म्हणते की जसं काही दिवसांपूर्वी विक्रांतला हे कळालं होतं, तसंच तुम्ही त्यांच्या नावे मार्केटमधनं लोकांकडून पैसे उधार घेतले, हे देखील कळालं होतं. ही गोष्ट विक्रांतला अजिबात आवडली नव्हती. त्यांनी तुमच्याकडे त्यांचेच पैसे मागितले आणि जर पैसे दिले नाही तर पोलिसात देईन अशी तुम्हाला धमकी दिलीत ना. एवढेच नाही तर तुम्हाला शर्वरीपासून दूर जाण्याची ताकीद देखील दिली. आणि त्यानंतर मात्र तुम्ही अस्वस्थ झालात, कारण शर्वरी सारखी सोन्याचं अंड देणारी कोंबडी तुम्हाला हातची जाऊ द्यायची नव्हती. आणि अर्थातच तुम्हाला विक्रांतचे पैसे देखील परत करायचे नव्हते. म्हणूनच या सगळ्यात तुम्हाला एकच मार्ग दिसला, विक्रांतला कायमचं संपवायचं. आणि तुम्ही तेच केलं. बोला, कोर्टात कबूल करा की तुम्हीच केलंय ना हे सगळं? असं जेव्हा जानकी विचारत असते तेव्हा राहुल म्हणतो की मिलॉर्ड, या काहीही बोलताय. आणि जर काही असं असतं तर मग त्या हातोडीवर माझ्या हाताचे ठसे असते ना. आता हे ऐकताच जानकी क्षणभर विचार करते
आणि लगेच बोलते की 1 मिनिट, तुम्ही तर कोर्टाच्या कुठल्याच हिअरिंगला हजर नव्हतात. मग तुम्हाला कसं कळालं की मर्डर वेपन हातोडी आहे ते? आता मात्र हा राहुल पुरता अडकलेला असतो. कोंडीत पकडला गेलेला असतो. जज देखील त्याच्याकडे पाहू लागतात. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता अवंतिका न्यायाधीशांकडे एक डेमॉन्स्ट्रेशनची परवानगी मागते, ज्यात एक पुतळा उभा केलेला असतो, ज्याची उंची विक्रांतच्या उंची एवढीच असते आणि शर्वरीकडे तो हातोडा दिला जातो. शर्वरी या पुतळ्याच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शर्वरीची उंची तिथपर्यंत पोहोचत नाही. ती त्याचा उंचावून मारत असते. तेव्हा आता इकडे जानकी सांगते की आपण सगळ्यांनीच पाहिलं की शर्वरी यांनी त्याचा उंचावून हातोडीने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या फोर्सने विक्रांतला मारलंय त्या तेवढा फोर्स बसला नाहीये. आणि त्यानंतर आता राहुलला बोलवलं जातं आणि बरोबर आता राहुल जेव्हा मारायला जातो, हे सिद्ध झालेलं असतं की राहुलने विक्रांतचा खून केलाय. मंडळी, आता खूप छान पद्धतीने शक्कल लढवून इकडे अवंतिकाच्या मार्गदर्शनाखाली जानकीने राहुलला एक्सपोज केलेलं असतं. आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटला? आता राहुलला शिक्षा होईल का? इकडे शर्वरी आता निर्दोष मुक्त होऊन घरी परत येईल का? रणदिव्यांच्या घरातलं हरवलेलं सुख कसं परत येईल? सगळे कसे पुन्हा आनंदी होतील? हे पाहणे खूपच रंजकतेचे ठरणार आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.